टिटवाला या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. टॉस जिंकलाय कोलम या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. मोहनदादा राऊत साहेबांचा हा संघ आहे. अध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. तर दिगंबर भोईर यांना विनंती असतील आपण कुठे असेल तर या. दिगंबर भोईर. दिगंबर भोईर यांना विनंती असेल आपण या त्वरित. जास्त वेळ आपण घेऊ नका दिगंबर. आज आपण ट्रॉफी आणायला कोणत्याही परिस्थितीमध्ये जायचं आहे. तर सामना सुरू होतोय. मैदानावरती आपण पाहू शकाल दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. सामना 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अनगा 11 कोलम अनगा 11 कोलम या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी टिटवाला या टीमला. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा धक्का बसलाय अनगा 11 कोलम या टीमला. मोहन राऊत बॅक टू द पवेलियन. आणि स्वर्गीय धर्मा भोईर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आणि निकेश भोईर आयोजित स्वर्गीय धर्मा भोईर स्मृती शिकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नवीन फलंदाज येतोय विशाल. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल स्वप्नील. राईट अप द विकेट. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे लागतीये.
चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉट फाईन लेगला, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 धावा आहे. एक फलंदाज गमावलाय मोहनजी राऊत, जे धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील टिटवाला विपक्ष कोळम. हा सामना आपण पाहतोय स्पर्धेचा शेवटचा दिवस. यावेळी बॅटची बाहेरची कडा, शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक बीट होतोय, फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी श्रीगणेश होतोय. 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज विशाल. या दरम्यान सन्माननीय विष्णू वाघे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बाळा शिसवे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी केली तर तिसरे पंच जायचं आहे. प्रसादजी सहस्रबुद्धे सरांना विनंती असेल आपण जात मध्ये. तीन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. रमेश म्हात्रे सर, ऋषी देसाई सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर, हे 3 पंच आहेत या स्पर्धेसाठी. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. आज देखील आपण 8 संघ पाहणार आहोत. नरेश चौधरी यांनी विनंती असेल आपण कुठे असेल तर या. 2 धावा धावफलकावरती आहेत. एका कडेच्या मोबदल्यामध्ये अनगा 11 कोलम या टीमची. राईट अप फॉर द विकेट स्वप्नील. यावी सुरेख टायमिंग, अपिश अँड पनिश. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सहा धावा धावफलकावरती. विशाल आहेत व्यासपीठावरती. टिटवाला टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. टिटवालाचे आहेत विशाल आणि भूषण आणि विशाल यांच्याकडून टिटवाला टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. साईनाथ आहेत. गोलंदाज सज्ज होते स्वप्नील. राईट अप फॉर द विकेट. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि तोपर्यंत मिळत्यात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अनगा 11 कोलम या टीमची. विशाल परटोले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विष्णू वाघे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल रोहित महेश बुटेरे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन, गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार.
सर्कल इन डबल फिगर मध्ये 12 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल पोई विपक्ष भूषण 11 दहिवली. या दोन टीम मध्ये स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत परा फटका आणि चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाज आहेत रोहित. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्या होत्या अनगा 11 कोलम या टीमने आणि पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत पद्माकरच्या बॅट मधून. राईट अप ओव्हर द विकेट. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावीस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिकअप केली आहे आणि फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय पद्माकर आपल्या टीम साठी. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय कारण की विस्फोटक फलंदाज आहे अनगा 11 कोलम या टीमचा. मोहनजी राऊत साहेबांचा हा संघ आपण पाहतोय. सुरेख टायमिंग समोर दिशेने खेळतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. 2 बलाढ्य संघ 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. कोलम विपक्ष टिटवाला. आशिष भंडारी देखील क्षेत्ररक्षण करतायत. शॉट मिड विकेटला गॅप शॉट सिलेक्शन. सुरेख टायमिंग आपण पाहतो. स्क्वेअर कट करतोय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशाल आणि फलंदाज पद्माकर मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 25. 25 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावांची पार्टनरशिप बनवली. या मैदानावरती आपण पाहू शकाल विशाल आणि फलंदाज पद्माकरने. या 20 गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेक 6 चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होते आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अनगा 11 कोलम या टीमची धावसंख्या आहे 12.50 च्या सरासरीने 25 धावा. सन्माननीय विजय वाघमारे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल साहेबांना की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धा आपण पाहतोय कावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आणि निकेश भोईर आयोजित स्वर्गीय धर्मा भोईर स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. गोलंदाज सज्ज होता सौरभ. या तिसऱ्या षटकामध्ये यावी सुरेख गोलंदाजी होती. एक धाव तर पूर्ण केली. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 26. सौरभ राईट अप ओव्हर द विकेट.
यावी सुरेख टायमिंग ऑन साइडला लॉब केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. माझे सोबत सचिन देसले आहेत, गुणलेखक तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. राईट अप ओव्हर द विकेट. यावीस लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईटचा व्हाईट +1. एकूण 2 धाव मिळतात अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. अनगा 11 कोलम या टीमची फलंदाजी स्वीकारली होती. त्यानंतर पाहिलं गेलं तर पहिला धक्का हा पहिल्याच चेंडूवरती बसला होता मोहनजी राऊत यांच्या स्वरूपात. त्यानंतर 32 धावांची पार्टनरशिप बनवली पद्माकर आणि विशालने. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत नाहीये. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू देखील आहे. रनआउट आणि बीमर चेंडू चेक करण्यासाठी. प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू देखील आहे. तो रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदांच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. कारण की पद्माकरच्या विकेटचं महत्व माहिती आहे. परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय. स्वर्गीय नितीनभाई वाघमारे टिटवाला हा संघ इथे खेळतोय आणि त्यांच्या समोर कोळम संघ आहे. फलंदाज बाद आहे आणि रिव्ह्यू देखील गमावलेले आहे. गुड डिसिजन पंच ऋषी देसाई सर. अचूक निर्णय आपण दिलेले आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 39. 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग होते अनगा 11 कोलम या टीमच्या माध्यमातून. या पुढील सामना असेल पोई विपक्ष स्वर्गीय भूषण 11 दहिवली या दोन संघांमध्ये. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. मिडल प्लस क्षेत्ररक्षक आहेत आशिष भंडारी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि फलंदाज बाद विशाल. बॅक टू द पव्हिलियन. अजून एक धक्का बसतोय अनगा 11 कोलम या टीमला.
मोठी क्रिकेट स्पर्धा पाहिली. संतोष अप्पा तरे आणि जगदीश वाघमारे, त्यानंतर अमित तरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय नितीनभाई वाघमारे चषकाचं आयोजन, परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे ती स्पर्धा होऊ शकली नाही. परंतु जगदीश वाघमारे यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की ही स्पर्धा नक्कीच पुढील वर्षी होणार आहे, ती म्हणजेच टिटवाळाच्या मैदानावरती, आणि ती स्पर्धा पुन्हा एकदा 1 लाखाची असेल. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, कारण की गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील येतोय. स्वप्नीलवरती आक्षेप घेतलाय. फलंदाजांनी न्यू बॅट्समन आपण पाहतोय, किशोर येतोय. किशोर आणि विवेक ही जोडी आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये 39 धावा बनवल्यात. 5 षटकांचा सामना आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. अनगा 11 कोळम विपक्ष स्वर्गीय नितीनभाई वाघमारे 11 टिटवाला. ऊर्ध्व विकेट. पहिला चेंडू, सुरेख टायमिंग, आणि चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आहेत. चेंडू थोडासा पुढे गेलेला आहे. रुपेश यस भेटलेला आहे. मॅच बॉल येतोय पंच. मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज किशोरच्या बॅट मधून. ही ओळख आहे किशोरची आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय तो म्हणजेच गोलंदाज स्वप्नीलला. राईट अप ऊर्ध्व विकेट स्वप्नील. यावीस क्लीन बॉल, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय कोलम या टीमला. किशोर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज गणेश दादा राऊत येत आहेत. गणेश दादा राऊत खूप सारी मेहनत घेतली होती कोळंबकर चषकामध्ये, त्यानंतर KGPL मध्ये. गणेश दादा राऊत असतील, सागर भावार्थी असतील, भूषण गायकर असतील, या तिघांनी नक्कीच कोळंबकर चषक असेल, KGPL असेल, यशस्वी बनवण्यासाठी अथक परिश्रम केले होते. तेच आपण पाहतोय. गणेश दादा राऊत येत आहेत स्ट्राईक इनला. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. स्क्वेअर द विकेट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पंबल होत आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल 47 धावा धाव फलकावरती. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज स्वप्नीलचं. यापुढील सामना असेल पोई विपक्ष आपण पाहू शकाल
स्वर्गीय भूषण 11 दहिवली. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, फटका फसलाय, झेलची शक्यता आणि सोपा झेल टिपलाय, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय, गणेश राऊत. चेंडू आहे धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 48-48 धावा. फ्री हिट 6 चेंडू, राईट अप मोर द विकेट स्वप्नील. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, फ्री हिट आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आशिष भंडारी. स्वर्गीय नितीनभाई वाघमारे चषकामध्ये पहिल्या वर्षी खूप इम्प्रेस केलं होतं टिटवाला या टीमने आणि सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले होते आणि टॉप 4 मध्ये हा संघ दाखल झाला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये आशिष भंडारीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं होतं. राईट अप मोर द विकेट. यावेळेस बोल टॉस चेंडू, ऑनसाइडला चेंडू येतो, स्क्वेअर द विकेट. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, 50 कंप्लीट. 50 धाव पूर्ण होत आहेत. 51 धावा धावफलकावरती पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर अनगा 11 कोळम या टीमची.
ऑन साइडला खेळताय त्यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट जमिनीलगत खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलं. धावसंख्या त्या बलकावरती एकूण स्कोर षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा मार्ग असताना विशालचा 14 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. खराब थोडीशी गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते अनगा 11 कोलम या टीमच्या माध्यमातून. शॉकिंग गेला पहिल्यांदाच फलंदाज अनिल ऑन स्ट्राइक उर्दू विकेट. यावेळेस बॅकफुट वरती गेले चांगला फटका पंच करतात चेंडूला सरळ चेंडू जाईल एक कबर बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज अनिलच्या पाठमध्ये येतोय हा पहिला चौकार आणि षटक देखील समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर टीम जाऊन पोहोचली मजबूत आकड्यावरती. एकूण स्कोर बिनगडी बाद 18 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील टिटवाला टीमच्या स्कोर कार्डवरती. डीजे तर पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. यावेळेस मात्र दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. स्ट्रॉंग अपील कॉटबॅनची अपील आणि फलंदाज बाद. यस थोडासा वेळ घेतला आमचे पंच रमेश माते सरांनी आणि योग्य तो निर्णय मात्र पोहोचवला जातो पंचांच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद परतावा लागेल आशिषला. पहिला मोठा धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टिटवाला या टीमला. तर राकेश बर्डे आपण कुठे असाल तर या. निकेश भोईर यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. तर षटक क्रमांक पहिले समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं मजबूत धावसंख्या होती. 18 धावा एकवटल्या होत्या. 13.7 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी टिटवाला टीमला. 68 धाब्याचं भलं मोठं लक्ष आहे. 5 ओव्हरचा मॅच आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि कृष्णानं मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती किशोर तारिकेन होते आणि किशोरच्या माध्यमातून मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली. आशिषला या ठिकाणी मात्र बाद केलाय. पहिला धक्का लागतो टिटवाळा या टीमला. नवीन बॅट्समॅन रोहित पहिल्याच बॉलचा सामना करतील. मिस्टर स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जजमेंट व्यवस्थित नाहीये आणि झेल मात्र इथे ड्रॉप होईल. 2 धावा देखील मिळतील टिटवाला टीमला. धावसंख्या धाबलकावरती 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना तयार गोलंदाज कृष्णा किशोर गोलंदाजी मार्ग वरती. शॉकिंग एंडला बॅट्समॅन रोहित ऑन स्ट्राइक और द विकेट. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर आले होते. फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. बॉलवरती विवेक येतील. थोडेसे फंबल झाले. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत वेळ मिळतोय रोहित आणि अनिलला 2 धावा एकवटण्याचा आणि टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 22 धावा धाबलकावरती. और द विकेट. यावेळेस मात्र शपथ झाले. चांगला फटका शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू बीट होतील आणि चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
आपल्याला पाहायला मिळते टिटवाला या टीमच्या माध्यमातून या मैदानावरती 1 to go. शेवटचा बॉल ब्लॉकर मध्ये फेकताय सरळ यावेळी स्ट्रॉंग अपील. यस यस फलंदाज बाद लेग बिफोरची अपील केली आणि नक्कीच 15 सेकंदाचा अवधी असेल. जर रिव्ह्यू आपल्याकडे घ्यायचा असेल तर 15 सेकंदामध्येच आपल्याला घ्यावा लागेल आणि 2 पंच मात्र पहिले एकत्रित येतील. तर नक्कीच एलबीडब्ल्यू रिव्ह्यू नसेल आणि नक्कीच 2 पंच एकत्रित येतात आमचे ऋषी देसाई सर आणि रमेश म्हात्रे सर. यस फलंदाज बाद असेल. तर फलंदाज बाद अजून एक धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टिटवाला टीमला. सलामीवीर अनिल मात्र या ठिकाणी बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय टिटवाला या टीमला. पण बघू शकता फलंदाज बाद झाल्या ठिकाणी अनिल बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टिटवाला या टीमला. सलामी जोडी मात्र आता मैदानाच्या बाहेर झाली आहे. आशिष देखील बाद झाला त्यानंतर अनिल देखील बाद होतोय. विजयाचं समीकरण धावसंख्या आता धाबळकावरती आपल्याला पाहायला मिळते. 28 धाब्यावरती पोहोचलाय संघ टिटवाला. 2 गडी बाद जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही आपण पाहतोय 40 धाब्याची आवश्यकता असेल. सेकंड स्पेल मध्ये होते गोलंदाज विशाल. नवीन बॅट्समॅन मैदानावरती. सौरभ येतो मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट तयार. सेकंड स्पेल विशालचा यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फुल लेनचा हा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगले ओव्हर आपण पाहू शकता विशालच्या माध्यमातून. सुरुवात चांगली केली आहे या षटकाची. राऊंड द विकेट समोर खेळतात पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. धावबाची संधी असेल आणि धाव मात्र वेगाने कंप्लीट करतात रोहित आणि फलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल अजून 2 पुढे सरके 30 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 38 धावेची अजूनही आवश्यकता असेल. मॅच इथून थोडीशी बॅलन्स झाली आहे. अर्ध्या पल्ल्यावरती पोहोचलाय संघ टिटवाला. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची काढा घेतोय. मागे ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेगचा केला. डायरेक्टचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप या ठिकाणी खराब मिळत आहे आणि 5 धावा तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. आवश्यकता नव्हती. लालसेला बळी पडतात आणि लालच बुरी बला आहे असं देखील म्हटलं जातं आणि फलंदाज बाद होईल. सौरभ बॅक टू द डगआउट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज सौरभ बाद झालाय. लालसेला बली पडतोय. आवश्यकता नव्हती कारण की आताच आशिष बाद झाला होता. त्यानंतर अनिल देखील बाद झाला होता. विकेटवरती पार्टनरशिप करायची होती. टिकायचं होतं मात्र स्वतःवरती निराश झालाय कारण की रोहितने क्रीज सोडली होती. त्यानंतर सौरभने देखील क्रीज सोडली आणि धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झाले. सौरभ बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समॅन मैदानावरती
भविष्य येतो मैदानाच्या आतमध्ये. शकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. तयार गोलंदाज विशाल. पॉवर प्ले समाप्त झाला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 गजच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड द विकेटला तयार विशाल. पुढचा बॉल ऑन साइडला. चेंडून उंची गाठली. लांबी पाहावी लागेल. लांबी देखील मोठी. आकाशाला गवसती केला ना. षटकार येते फलंदाज भावेशच्या बॅटमधून. षटकार. शुभेच्छा आलेल्या आहेत. षटकार होतो भावेशच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत. कारण की मागच्या बॉलवरती तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज सौरभ बाद झाले होते धावचीच्या स्वरूपानं. इथे मात्र एक धाव विकेटली. फलंदाज भावेश आणि रोहितनं टीमची टोटल सचिन आम्हाला माहिती देतील. एकूण धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट. फटका आडव्या बॅटने खेळतायत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. विवेक राजोरे त्या ठिकाणी तैनात. परफेक्ट फिक ऑन द स्टंप. सिंगल मिळते 40 धावा स्कोर कार्डवरती. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 40. विजयाचं समीकरण असेल 28 धावेची आवश्यकता येणारे 12 चेंडू आणि 28 धावेचे समीकरण असेल. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जायचे. पाण्याची मागणी केली जाते. लक्ष द्या आपण ड्रिंक्स ब्रेकर. तर सामना सुरू करायचा आहे. तर पाणी थोडसा उपलब्ध नाहीये त्यामुळे आपण सामना सुरू करायचा लगेच. कारण की आमच्या या ठिकाणी नक्कीच पाण्याची व्यवस्था करणारे गाडी यावेळेस मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला त्यामुळे अजून पोहोचू शकले नाहीयेत. तर जाऊया मैदानावरती. 3 षटकांचा केस समाप्त झाला. 40 धावा स्कोर कडवरती. मजबूत स्थितीमध्ये संघ टिटवाला. इथून विवेक राजेरे होते गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये. प्रत्येकी षटकाराला पारितोषिक असेल. गौतम कांबळे यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला खेळताय. फटका ताकदवर. येस जाईल चेंडू. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहितच्या बॅटमधून हा षटकार. च्या आकड्यावरती विजयाचं समीकरण. आता 22 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉलवरती. चांगली बॅटिंग ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल यावेळेस मात्र नक्कीच पंच रमेश मात्रे सर इशारा करतील. व्हाईटचा लेक्शमच्या बाहेर हा चेंडू जात होते. पंचांनी पाहिला. खराब सुरुवात पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. आणखी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय. तिसरे पंच जातील प्रसाद सहस्रबुद्धे सर. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा. याच दरम्यान आमच्या जवळचे मित्र आणि नक्कीच 10 गावचे उद्योजक देखील आहेत. विशाल मिरकुटे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता असेल. संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. राउंड द विकेट.
शपलून घेतायत, काय लाजवाब फटका ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि सरळ चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे गॉन 6 रन. षटकार. जातोय फलंदाज रोहितच्या बॅट मधनं. गौतम कांबळे यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयाचा कॅशबॅक त्याला दिले जाईल. टीम आता जाऊन पोहोचली 53 आकड्यावरती. 15 धाबेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. लाजवाब बॅटिंग. तिसऱ्या क्रमांकावरती आले फलंदाजीसाठी, वन डाऊन साठी आले रोहित. आणि आता मात्र बॅटचा पेस पूर्णपणे ओपन केलाय अराउंड द विकेट. बॅट गरम झाली आहे रोहितची. लाईन चुकीची असेल, खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 54 धावा फलकावरती विजयाचं समीकरण. 14 धावेची फक्त आवश्यकता असेल. इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचे असेल कोलम टीमला तर विवेकला मात्र या ठिकाणी झालं गेलं विसरून जावं लागेल. नव्याने सुरुवात करावी लागेल. विकेट कॅरी करावे लागतील, सिंगल डबल वाचवावे लागतील, डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील आणि नक्कीच दबाव आणावा लागेल आणि प्रेशर देखील निर्माण करावा लागेल. तरच मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत येऊन टिपेल. अन्यथा जबरदस्त फटकेबाजी होते फलंदाज रोहितच्या माध्यमातून. ती फटकेबाजी शेवटच्या मोमेंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र गॅप मध्ये जाते चेंडू. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती मिड विकेटचे उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील का पाहायचंय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 57 धावा 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. छप्पन्न धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण इथून पाहायला मिळेल. 12 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. द विकेट. विवेक तयार. हा ट्रॅकर पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक मध्ये तैनात. फटक्यामध्ये ताकद खूप होती. आता या ठिकाणी थोडासा खाली राहतोय बॉल आणि जातोय मात्र स्क्वेअर लेगला मिळालेला एक धाव. संघ जाऊन पोहोचतोय 59 या आकड्यावरती. 11 धावेची आवश्यकता. तयार गोलंदाजी मार्गवरती विवेक. द विकेट. फटका चांगला समोर खेळतात. लॉक इट. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ चेंडू जाईल वाईड इस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेच्या बॅटमध्ये होतोय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी आता फक्त 5 धावेची आवश्यकता. या दरम्यान आमचे जवळचे मित्र गावदबी पोळी टीमचे आपण पाहू शकता जोगराज बुटेरे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करू. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. फटका ताकदवर होता. भावेच्या बॅटमधनं 6 धावा येतात. मॅच आता पूर्णपणे झुकवली आहे टिटवाला टीमनं आपल्या बाजूला. 68 धावेचं लक्ष होतं आणि जबरदस्त बॅटिंग रोहितच्या माध्यमातून आणि भावेच्या माध्यमातून. क्लीन बॉल फलंदाज बाद. यावेळेस मध्ये क्विक रिप्लाय दिलाय. मध्ये उशीर झाला या रिप्लायला. कारण आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. आता क्रिकेट मित्रांनो आम्ही कित्येकदा पाहिलेलं आहे क्रिकेटमध्ये नक्कीच जिंकणारे संघ जिंकता हारताना आम्ही पाहिलेले आहेत आणि हारणारे संघांना आम्ही जिंकताना पाहिलेलं आहे. ड्रिंक्स ब्रेक नाहीये पंच. चला 5 धाब्याची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 5 धाब्याची आवश्यकता. अनिश्चिततेने भरलेले क्रिकेट आहे. कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल. त्यामुळे या ठिकाणी 6 बॉल 5 ची आवश्यकता. कित्येकदा मी पाहिलेले 6 बॉल आणि 6 धाब्या देखील बनल्या नाहीयेत. 6 बॉल 1 धाव देखील बनलेली नाहीये. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे क्रिकेटचा इतिहास आहे. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत मात्र सामन्याचं चित्र आपण उघड करू शकत नाहीये. तर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. पद्माकर ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र संपर्क नाहीये. चेंडू आणि बॅटचा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. रोहित पाण्याची आवश्यकता जास्त. यस ओके. 5 बॉल आणि 5 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये मी म्हटलंय कित्येकदा जिंकता संघ परास्त झालेले आहेत. एक क्रिकेटचा इतिहास आहे आणि हारणारे संघ कित्येक वेळा मात्र जिंकलेले आहेत. त्यामुळे मात्र या ठिकाणी आपण सामना अजूनही संपला नाहीये. 5 बॉल आणि 5 धाब्याची आवश्यकता असेल. गावदेवी पोळी टीम सज्ज झाली इन ऍक्शन मध्ये या मैदानावरती. त्याला फाईट करेल स्वर्गीय भूषण 11. यावेळेस फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी केली जाईल. परतावा लागेल रोहितला आणि आता मात्र सामना बघा. 4 बॉल आणि 5 धाब्याची आवश्यकता. फलंदाज बाद. रोहित बाद झाले. या ठिकाणी स्वतःवरती निराश होतात. मॅच मोठ्या फटक्याने मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न होता. रोहितचा संपर्क यावेळेस मात्र चांगला नाहीये कारण बॅटची कड लागली आणि लगेच फलंदाज मात्र बाद झाले. रोहित चांगली गोलंदाजी शेवटच्या मोमेंटला पद्माकरच्या माध्यमातून. 4 बॉल 5 धाब्याची आवश्यकता. हा ट्रॅकर ऑन साइडला खेळता. क्षेत्ररक्षक येतील आणि इथे झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये कमबॅक केलाय अलगा 11 कोलम या टीमने. 3 चेंडू आणि आता 5 धाब्याची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. म्हटलं होतं क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चिताने भरलेले क्रिकेट. कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल. 6 बॉल 6 धाबा देखील बनल्या नाहीयेत. 6 बॉल 4 धाबा देखील बनल्या नाहीयेत. 6 बॉल 1 धाव देखील बनलेले नाहीये. हे क्रिकेटचा इतिहास आहे. म्हणून म्हटलं होतं या ठिकाणी नक्कीच सामना कोण जिंकेल. या मैदानावरती आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 3 बॉल आणि कंपल्सरी 5 धाब्याची आवश्यकता. हाय व्होल्टेजचा मुकाबला मैदानावरती. हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळतो. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मॅच आता मैदानावरती आलाय. तयार गोलंदाज पद्माकर. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. आताचा बॉल यावेळेस मध्ये खराब बॉल होता. हा ट्रेकर मागे ठेवली लाईन आणि यावेळेस लाईन पिकअप केली. सरळ चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅच मध्ये शिरकाव केला आता टिटवाला या टीमने. चौकार. विजयासाठी फक्त 1 धाब्याची आवश्यकता. चेंडू मात्र मागे ठेवण्याची अपेक्षा नव्हती यावेळेस पद्माकर कडनं. असं वाटलं की होती की यावेळेस वाईट यॉर्करचा वापर जास्तीत जास्त केला असता तर नक्कीच फलंदाजाचा तसा अडथळा देखील निर्माण झाला असता. त्यामुळे खराब गोलंदाजी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली.
लाईन मागे ठेवली, नक्कीच या ठिकाणी मात्र लाईन पिकअप केली. फलंदाज होते स्ट्रायकिंग एंडला गुलशन. एका धावेची आवश्यकता सामन्यामध्ये ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र यस फटका मात्र फक्त दिशा दिली आणि मॅच समाप्त केली आहे. गुलशन सामना जिंकला आहे. टिटवाला टीमनं अभिनंदन करेल. हार्ड लक अनगा 11 कोलम टीम. कुठेतरी चुका झाल्या, गोलंदाजी देखील थोडीशी खराब झाली मधल्या क्रमांकामध्ये आणि क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब झालं. मात्र धावसंख्या चांगली होती. हार्ड लक. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल.